नमस्कार. मी सौ मंजुषा गारखेडकर, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या दुपार विभागात गणित आणि विज्ञान शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज मी एका कथेचे अभिवाचन करणार आहे. कथेचं नाव आहे बंध रेशमाचे. लेखिका सौ मंजुषा महेश गारखेडकर. दादा सकाळपासून सगळं घाईघाईने आवरत होता. एका छोट्या पिशवी घेऊन त्यात 3-4 कपडे कोंबले. बायकोने सामान उधार आणून थोडा चिवडा केला होता, तोही दिला दादा बरोबर. बहिणीकडे जायचं तर रिकाम्या हाताने कसं जायचं, मग चिवडा दिला तिच्या बाळांसाठी. दादा आवरत होता, पण लक्ष कुठे लागत होतं त्याचं. विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं डोक्यात. दुसऱ्या दिवशी राखी होती, त्यामुळे सुरेखा वाट बघत असेल. सुरेखाला लहानपणापासून सगळे ताईच म्हणायचे. ताईकडे जायला एरवी दादाला खूप आवडायचं. पण आज दादा बस स्टँडवर आला, पण काही केल्या बस येईना. खूप वेळ वाट पाहत बसला होता बिचारा. डोक्यात मात्र नाना प्रकारचे विचार घोळत होते. ताईकडे गेल्यावर तिला काय देऊ? राखीला दादा आला आणि काहीच दिलं नाही तर कसं दिसेल बरं ते? तिला काय वाटेल? तिच्या घरचे लोक काय म्हणतील? ती विचारेल वहिनी का नाही आली तर काय उत्तर देऊ? अशा अनेक विचारांनी नुसतं डोकं पिकलं होतं. कसा आणणार होता तो वहिनीला? त्याच्यात जाण्या-येण्याची तजवीज त्याने उसनवारी करून केली होती. तिच्या भाड्याचे अजून 200 रुपये तो कुठून आणणार होता? पण ताईला तरी काय सांगणार? हे तर कारण तो सांगू शकत नव्हता. यंदा पाऊसच इतका झाला की सगळी पिकं पाण्याखाली गेली. बी बियाणे, खतं यांच्यासाठी घेतलेलं सगळं कर्ज पाण्यात गेलं. तेच पैसे कसे फेडावे हा प्रश्न होता. तिकडे शेतात गुडघाभर चिखलात सगळं धान्य सडून गेलं होतं. बियाणांवर केलेला सगळा खर्च वाया गेला होता. इकडून तिकडून पैसे गोळा करून त्याने हे सगळं केलं होतं. नवीन धान्य आलं की लोकांचे पैसे चुकते करू असं ठरवलं होतं. पण कुठलं काय हे सगळं वाहून गेल्यामुळे त्याला एकदम रडूच फुटलं. काय करावं त्याला कळत नव्हतं. आत्महत्येचे विचारही मधून मधून डोक्यात घोळत होते. पण लहान लहान लेकरं कोणाकडे बघतील? बायको पोरं उघड्यावर पडतील. असा विचार आला की तो डोकं शांत करायचा. घरात निश्शब्द शांतता असायची. कोणी कोणाशी बोलायचं नाही. सगळे फक्त विचारात गढलेले असायचे. खायला दाणे आणणार तरी कुठून? सगळं जीवन अंधकारमय झालं होतं. विचारांची शृंखला अशी सुरू होती. माझ्यापेक्षा लहान बहिणीला कसं सांगावं की तुझ्यासाठी राखीला एखादी साडी आणायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही. डोळ्यातून नकळत अश्रू व्हायला लागले. तितक्यात ताईच्या गावाकडची बस आली. तो यंत्रवत गर्दीत शिरला. डोक्यात सतत तोच विचार, काय सांगू ताईला, काय सांगू ताईला. मध्येच विचार आला की मी आत्महत्या केलेलीच बरी. सगळ्यातून सुटका होईल माझी. ताईला आणि घरच्यांना तोंड देण्याचा प्रसंग तरी टळेल. पण मी जर आत्महत्या केली तर ती छोटी छोटी 2 गोजीरवाणी बाळं काय करतील? बिचारी उघड्यावर पडतील, अनाथ होतील. बायको तरी बिचारी कसं सांभाळेल? तिची तरी काय चूक? राखीला भावाने आत्महत्या केली म्हटल्यावर माझ्या लहानशा ताईचे काय होईल? सुन्न झालं त्याचं. विचार करता करता ताईचं गाव कधी आलं कळलंच नाही. घरी पोचला तर ताईने आनंदाने दार उघडलं. खूप आनंद झाला होता तिला. ती वाटच पाहत होती दादाची. नाचत होती दादा आला म्हणून. दादाने तोंडावर उसनं हसू आणून ताईला जवळ घेतलं. ताईने पटकन नमस्कार केला. त्याला पाणी प्यायला दिलं. दादा, वहिनीला का नाही आणलं रे? लेकरं आली असती 2-4 दिवस तर त्यांनाही बरं वाटलं असतं. काय सांगणार बिचारा दादा, काय अरिष्ट उडवलंय त्याच्यावर.
दादा काहीच बोलत नाही हे बघितल्यावर ताईला सगळा अंदाज आला. चहा पाणी झालं. ताई जेवणाच्या तयारीला लागली. जरा वेळाने ताईचा नवरा दादाला त्याची फॅक्टरी बघायला घेऊन गेला. दादाचा चेहरा बघून ताई थोडी हिरमुसलीच होती. दादा दुःखी आहे म्हटल्यावर तिचं मन काही रमत नव्हतं. तरी तिने दादासाठी गोडाधोडाचा स्वयंपाक केला. फॅक्टरी बघून दादाला खूप बरं वाटलं. मी नसलो तरी माझी ताई सुखात आहे हे बघून त्याला भरून पावलं. तिच्या नशिबात सुख आहे. ती आनंदात आहे. तिचा संसार सुखात चालला आहे हे बघून तो स्वतःचं दुःख क्षणभर का होईना विसरून गेला. घरी आल्यावर सगळे एकत्र बसून आनंदाने पोटभर जेवले. भाऊजींनी आग्रह करून भरपेट जेवू घातलं. खरं तर कित्येक दिवसात तो पोटभर जेवलाच नव्हता. इथे आल्यापासून दडपणही जरा कमी झाल्यासारखं वाटत होतं. मुलंही मामा आल्यामुळे खुश होती. जेवण झाल्यावर गप्पा करता करता भाऊजींनी कारखान्याचा व्याप कसा वाढतो याची माहिती दिली. शेतीवाडीचा विषय निघाला, पण दादाने अगदी जुजबी उत्तरं दिली. काय बोलणार तो तरी बिचारा. अजून राखी बांधण्याचा कार्यक्रम व्हायचा होता. त्याच्या डोक्यावर टांगती तलवार होतीच अजून. कशी बशी रात्र सरली. भाऊजी सकाळी सकाळीच बाहेर गेले. ते आल्यावर ताई भाऊजींचं काहीतरी बोलणं झालं आणि नंतर ताईने राखी बांधायला पाठरांगोळी केली. ओवाळणीचं ताट सजवलं. एक सुंदरशी राखी दादाच्या मनगटावर बांधली आणि मिठाईचा घास त्याला भरवला. दादा अवघडला होता की आता कसं सांगू. तितक्यात भाऊजींनी एक लिफाफा त्याच्या हातात ठेवला आणि उघडून पाहण्याची विनंती केली. पाहतो तर काय, अपॉइंटमेंट लेटर. भाऊजींच्या फॅक्टरीमध्ये सुपरवायझरची पोस्ट रिकामी झाली होती. तीच दादाला दिली होती. दादाच्या डोळ्यात पाणी आलं. अगं तायडे, मी तुला गिफ्ट द्यायचं तर तूच. शब्दच फुटत नव्हते त्याच्या तोंडून. दादा तू काही बोलू नको. आताच बघ सगळं चांगलंच होणार आहे. तायडीलाही भरून आलं. तितक्यात दारावरची बेल वाजली. पाहतो तर काय, वहिनी आणि मुलं आली होती. भाऊजींनी त्यांना आणायला माणूस पाठवला होता. आता तुम्ही इथेच राहायचं. मुलं आनंदाने ओरडली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. दादा वहिनी तर भारावूनच गेले. दादा म्हणाला, तायडे माझ्यापेक्षा लहान असून खूप मोठं काम केलंस बघ. खरंच माझी ताई झालीस. अरे दादा, रक्षाबंधन म्हणजे भावानीच बहिणीचं रक्षण करायचं असं थोडीच आहे. दोघांनीही एकमेकांना वेळेला मदत करायची आणि धावून जायचं आणि एकमेकांचा आदर करायचा नाही का. ताईने समजावले. सगळेच आनंदात असले तरच खरा आनंद. हेच खरे रेशमाचे बंध. धन्यवाद.